हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून आज काहीतरी रुटीन मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, संपूर्ण असं दिवसाचं. तर चला आता त्याच काहीतरी कामाला लागूया. त्याच्या अगोदर हे काहीतरी पसारा बघा आता आमच्या आरू मॅडमने केलेला घरात. तर ते काहीतरी इकडं तिकडं संपूर्ण असं वारून ना आता ती काहीतरी निघून गेली म्हणजे बाहेर खेळण्यासाठी. तर संपूर्ण घरात इकडं तिकडं पसारा करतात आणि मग काहीतरी फायनली बाहेर खेळण्यासाठी जात असतात. तर ती काहीतरी घरात नव्हती, तर यामुळं मी म्हटलं चला आता व्लॉग वगैरे शूट करावं थोडाफार. नाहीतर ती घरात जर असली ना तर म्हणजे सारखी अशी मध्ये लुडबुड वगैरे तिची चालूच असते ना, तर यामुळं. तर फायनली आता घरातल्या कामाला सुरुवात करायची. त्याच्या अगोदर फ्रेश वगैरे झालतो मस्त असा आणि म्हणजे आपलं छान असा मेकअप वगैरे सिम्पल असा डेली रुटीनचाच काहीतरी केला होता छान असा. तर चला आता म्हणजे आरू मॅडम पण मस्त अशा बाहेर खेळायला गेल्या होत्या आणि आज काहीतरी आहे ना सकाळपासूनच भरपूर असं ऊन पडलेलं होतं. तर यामुळं म्हटलं आज भरपूर असे कपडे धुवायला पण चान्स आहे, कारण की ऊन असलं ना मग कपडे धुण्यासाठी काढता येतात. नाही तर म्हणजे इकडं कपडे वाळण्याचं भरपूर असं टेन्शन असतं. तर तेवढ्यात फौजी पण आलेले होते आणि आज काहीतरी ते नाईटच्या ड्युटीला गेले होते ना, तर यामुळं सकाळी माझं आज मस्त असं म्हटलं चला आता ते लेट पण आले थोडे आणि नाश्ता बनवायला म्हणजे छान असा नाश्ता बनवायचा म्हटला की त्याला व्यवस्थित असा टायमिंग पण पाहिजे ना. तर त्यामुळं आज टायमिंग पण होता माझ्याकडं. तर यामुळं म्हटलं चला आता आज आहे ना मस्त असे आलूचे पराठे बनवते त्यांच्यासाठी, कारण की फौजींचे सगळ्यात फेवरेट म्हणजे ना आलूचे पराठे पण आहेत. तर यामुळं म्हटलं चला तेच काहीतरी बनवते. नाही तर इतर वेळी ना नेहमी म्हणजे सकाळी कामाची घाई असती, त्याचबरोबर म्हणजे त्यांना पण 7-8 वाजता ड्युटीला जायची घाई असते. तर यामुळं नेहमी पोहे नाही तर आपल्या शॉर्टकटमध्ये बनणारा नाश्ता असतो ना, तर तेच काहीतरी देता येतो मला. तर आज काहीतरी ते नाईटच्या ड्युटीला होते आणि सकाळी 9-9:30च्या दरम्यान आले होते घरी. यामुळं मग आरामात चाललं होतं माझं संपूर्ण असं काम आवरायचं. तर यामुळं म्हटलं आज पराठे बनवते आणि आरू मॅडमनी ना पराठा वगैरे मस्त असं खाऊन ती चांगली फिरण्यासाठी बाहेर गेली आहे निघून. तिने ऑलरेडी खाल्ला, मी बनवला पण एक आणि तिला खाऊ पण घातला होता. तर छान असा तर त्याची रेसिपी मी स्पेशल अशी म्हणजे लहान लेकरांसाठी नाही का म्हणजे कशा पद्धतीचा पराठा बनवावा काय, तर त्याचं एक मिनी ब्लॉगद्वारे मी तुमच्यासोबत ती शेअर करेनच लवकर. तर त्यातलाच काहीतरी हा मोठा ब्लॉग आहे हा. तर इथं पराठे बनवायचं काम चाललं होतं माझं. मी पहिल्यांदाच आपले मसाले वगैरे म्हणजे आपले आलू वगैरे ना उकडून घेतले. त्यामध्ये आपली हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण, जिरी, मोहरी, त्याचबरोबर नमक हे काहीतरी टाकून मस्त असं आपलं मिक्स करून घ्यायचं. पॅटर्न तयार आपलं बटाट्याच्या पराठ्याचं. आणि इथं आपल्या चपात्याच्यामध्ये लाटवायचं. तर यामध्ये ना मी काहीतरी आपला तूप लावलं आहे. तर यामुळं पराठे म्हटलं का तूप पाहिजेच, कारण की पराठ्याने म्हणजे तुपाने छान वाटतात कुठंतरी. आणि आज आहे ना माझा पराठा चक्क असा खूपच जास्त मस्त असा फुगलेला होता ना, तर तो बघून लईच भारी वाटत होतं मनाला एकदम. तर आज आहे ना मस्त असे पराठे बनवायचा बेत होता. मग आज दिवसभर खरं तर म्हटलं तर संपूर्ण असं वेगवेगळ्या स्पेशल डिशेस चालू होत्या आमच्या बनवायच्या. आणि आज संपूर्ण दिवस असाच काहीतरी गेला, म्हणजे काहीतरी नवीन खाण्यात. आणि कधीतरी असतं की काहीच नाही आणि कधीतरी असं भरपूर अशा गोष्टी एकत्र होतात. तर हेच काहीतरी आता मस्त सकाळी पराठे बनवायचं काम चाललेलं होतं इथं माझं. तर आज आहे ना म्हणजे सकाळपासून मस्त असं निवांत काहीतरी आज रुटीन चाललेलं होतं आणि मस्त असं सकाळी काहीतरी पराठे बनवले. आणि अशा काहीतरी नाश्ता म्हणजे स्पेशल असा बनवायचा झाला ना तर खूप असं म्हणजे जेवणाचा प्रोग्राम पण आणि इथून पुढचे सगळं असं काहीतरी रुटीन म्हणजे थोडं करता लेट होत जातं. पण म्हटलं आज थोडं का लेट का होईना पण आज मस्त असे पराठे खाऊयात. तर यामुळे ना पराठे बनवले, मस्त असे पराठे रेडी झाले होते आता काहीतरी. आणि हे फौजीने येताना इथून म्हणजे ऑफिसच्या साईडलाच त्यांच्या म्हणजे एक आहे असं झाडं आंब्याचं छान असं, तर तेच काहीतरी कैऱ्या आणलेल्या होत्या भरपूर अशा. ते काहीतरी पिकलेल्या नव्हत्या, तर त्या काहीतरी पिकण्यासाठी मस्त अशा ठेवायच्या होत्या मला आता. तर एवढ्या सगळ्या बघून ना ते एकदम मन असं खुश झालं होतं माझं, कारण की थोडेफार दिवस म्हणजे त्याला जरी 2-4 दिवस असे मस्त असं बांधून जर ठेवलं एखाद्या कापडामध्ये नाही तर आपल्या एखाद्या धान्याच्या याच्यामध्ये, तर ते मस्त असं पिकून जातात. आणि त्याचा आमरस खायला तर मग काय विषयच नाही, एकच नंबर लागतो. आणि आम्ही आमरस नाही यावेळी म्हणजे खूपच असा मिस केला इकडं नागालँडला, कारण की आमरस नाही एवढा जास्त काही खायलाच नाही भेटला बरं का खरं तर. कारण की इकडं आंबे भरपूर असे लेट आले खरं तर. आत्ता कुठंतरी इकडं उन्हाळा सुरू झाला आहे, यामुळं इकडं आता आंबे म्हणजे सुरू झालेत आता कुठंतरी यायचे. कारण की म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर आता बहुतेक आंब्याचा सीझन तर संपलाच, कारण की पाऊस काळ सुरू झाला, यामुळं आंब्याचं नसतं आता काहीतरी सीझन. तर इथं काहीतरी पराठे वगैरे मस्त असं रेडी झाले. आणि मग आता एकीकडनं थोडाफार टाईम होता, फौजी फ्रेश होतं ते मस्त असे. तर तोपर्यंत म्हटलं चला आता भाजी पण लगेच करून टाकावी, म्हणजे एका साईडला पडल्या आम्हाला नाश्ता करेपर्यंत भाजी पण होऊन जाईल.
जाईल, नाही तर मग संपूर्ण असं आहे ना थोडं थोडं करता रुटीन माझं काहीतरी लांबतच जाईल आणि दिवसभर असा म्हणजे किचनमध्येच माझा गोंधळ चलतच असतो. तर यामुळे इथं बीन्स करायची होती आज काहीतरी भाजी, तर त्याचीच मस्त अशी इथं परतून वगैरे घेतली, छान अशी शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला. आणि आज आहे ना हिरवी मिरची मी आहे ना लेट झाल्यामुळं थोडं अशी कट करून टाकली होती, नाही ते एरवी ना त्याचा मी कूट करून टाकत असते. तर ती काहीतरी टाकली, नमक टाकलं मस्त असं आणि त्यामध्ये पाणी वगैरे टाकून छान असं ठेवलं आता मी शिजण्यासाठी ते. तर इथंच तोपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे करायचं चाललं होतं आमचं काम. आणि इथे आहे ना की नेहमी असं नाश्ता करायचा असो नाही तर कोणतं पण काम असो ना, आरू मॅडमची अशी लुडबुड चालली होती. थोडीफार व्हिडिओमध्ये पण यायचं, थोडंफार तिच्या पप्पाला पण घास भरवायचे काम चालले होते आणि थोडंफार तिचं पाणी खेळायचं पण इकडे तिकडे काम चालूच होतं. तर टी व्ही बघता बघताना असा गोंधळ तिचा चालू होता आणि याच गोंधळामध्ये आमचं म्हणजे सगळं काही काम आवरलं, म्हणजे नाश्ता वगैरे आवरला आणि इकडं भाजी पण माझी शिजत होती. तोपर्यंत म्हटलं चला आज फौजींना म्हणजे नवीन महिना लागला ना आता काहीतरी हा स्टार्टिंग, तर या महिन्याचं काहीतरी राशन आणायला जायचं होतं. तर यामुळं त्यांना मी काहीतरी थैली वगैरे आपल्या पिशव्या वगैरे काढून देत होते, कारण की पिशव्या वगैरे ना थोड्या कॅरी बॅग वगैरे द्यावा लागतात. त्यामध्ये म्हणजे डाळी त्याचबरोबर म्हणजे आपले साखर वगैरे भरपूर असं काय भेटतं ते त्यामध्येच देतात ते. तर यामुळं ते काहीतरी दिलं त्यांच्याजवळ आणि हे काहीतरी दोघं आता निघाले होते फायनली तिकडं जाण्यासाठी. तर आज काहीतरी त्यांना सुट्टी होती ना, यामुळं आरू मॅडम काही दिवसभर फौजींचा पिछा सोडणार नव्हत्या आज. तर बघा आता कशी चालली आहे त्यांच्यासोबत. तर मस्त अशी ती गेली त्यांच्यासोबत आणायला. तोपर्यंत म्हटलं चला आता धीरे करता आपलं मस्त असं घरातलं काम म्हणजे थोडं करता आवरून घ्यावं आता, कारण की ती पुन्हा आली ना तर पुन्हा एकदा तिच्या मागचं माझं म्हणजे आपलं जुगजुग गाणं सुरूच असतं. तर यामुळे इथं फायनली आता मी भाजी वगैरे बीन्सची झाली छान अशी. आता फक्त म्हणजे करायच्या राहिल्या होत्या त्या चपात्याच राहिल्या होत्या, पण काही नाही होऊन जातात लवकर, कारण की म्हणजे मी जेव्हा पराठ्याचं पीठ मळलं ना त्यामध्ये चपातीचं पीठ पण एक्स्ट्रा मळून घेतलं होतं आणि लेट काहीतरी नाश्ता केला ना म्हणजे जेवण पण लेटच झालेलं करा वाटतं, कारण की पराठे वगैरे असा मस्त असा दमदमीत नाश्ता असतो ना हा मोठा असा. तर यामुळं तर इथं भांडे वगैरे पहिल्यांदा सकाळपासूनचे जे भांडे मी साठवून ठेवलेले होते ना पडलेले, तर ते काहीतरी धुण्याचं काम चाललं होतं माझं भांडे घासण्याचं. आणि या कॉटनमध्ये ना मला असं वरती बेसिंग भेटलं आहे, तर खूपच छान आणि मस्त असं वाटतं बरं का. असं वाटतं कितीक जरी भांडे असले ना तरी मी आरामात घासू शकते बाई, असंच काहीतरी. कारण की आता तुम्ही म्हणता ना वरती म्हणजे, तर तेच काहीतरी कॉटनमध्ये ना असं वरती बेसिंग नसतं, खालच्या साईडला असतं. ते काहीतरी आपल्या जुन्या कॉटरला ना खालच्या साईडलाच होतं. यामुळं मी एवढं म्हणजे व्हिडिओज वगैरे त्याचे शेअर केले नव्हते तुमच्यासोबत. तर इथं काहीतरी आहे, तर यामुळं खूपच सिम्पल जातं ना, तर यासाठी. तर इथं मस्त असे म्हणजे आता भांडे वगैरे झालते आणि हे मी काहीतरी आहे ना हॉटकिन्स घेतलेला आहे आपल्या कॅन्टीनवरूनच. तर त्यामध्ये चपात्या काहीतरी छान अशा गरम राहतात, तर यामुळं ते काहीतरी घेतलं होतं. तर ते पण असं मस्त असं छान चकचकीत एकदम चमचमीत धुवून टाकलं, तर किती मस्त असं छान चमकत होतं ते पण. तर त्याला मस्त असं धुतलं, त्यामध्ये आपलं कापड वगैरे टाकलं छान असं. आणि आता चपात्या करायला फायनली मी स्टार्ट झाले होते कुठंतरी, कारण की हळूहळू दिवसाचं रुटीन हेच काहीतरी राहतं माझं दिवसभरचं. आणि कुठंतरी आरू घरी नसली ना यामुळं मग पटापटा म्हणजे आपले कामं घ्यायचे असतात आवरून ती घरात येईपर्यंत, कारण की तिचे घरात आले ना मग तिच्यासारखे नुसते हे उद्योग ते उद्योग आपले काहीतरी वाढवण्याचं काम चालतं ना, तर यामुळं. तर चला आता म्हणजे फायनली लागले मी चपात्याला, आता थोडं करता घेते आवरून आता. तर आता जोपर्यंत इथं माझं म्हणजे चपात्या वगैरे काम करायचं चाललं होतं ना, तोपर्यंत फौजीन ते गेले होते काहीतरी राशन आणायला. तर याच्या अगोदरच्याच ब्लॉगमध्ये म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आपल्याला प्रत्येक महिन्याला काही ना काही राशन भेटत असतं. तर त्याचा सविस्तर असा ब्लॉग मी तुमच्यासोबत म्हणजे याच्या अगोदरच शेअर केला होता. तर कोणी पाहिला नसेल, कोणाला जर म्हणजे पाहण्याची इच्छा असेल ना तर त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही पाहू शकता तो ब्लॉगसुद्धा. तर ते काहीतरी आज ते आणायला गेले होते, पण भेटते का नाही काय माहीत. तर तेच काहीतरी गेलेत आणायला, तोपर्यंत मी इथं चपात्या वगैरे करून घेत होते छान अशा. आणि कधीतरी अशा म्हणजे चपाती वगैरे मस्त अशी फुगली ना तो खूपच छान वाटतं बरं का तिला बघून. आणि नेहमी आहे ना म्हणजे असंच होतं की ज्यावेळी म्हणजे आपलं आता प्रत्येकासोबत असं होतं असं ना, आता ब्लॉग बनवणारे जे आहेत ना लेडीज, त्या खरं तर म्हणजे या गोष्टीसोबत माझ्या म्हणजे सहमत असतात की ज्यावेळी नेमकं व्हिडिओ आपण घेत असतात ना त्यावेळी कधीच चपाती म्हणजे अशी मस्त अशी फुगत नाही. आणि ज्यावेळी आपण काही व्हिडिओज वगैरे घेणार नाहीत, आपलं कधीच काही काम नसतं, असं
ब्लॉग वगैरे शूट करायचा ना, त्यावेळी दिवसभर छान असं सगळं काही स्वयंपाक वगैरे पण होतं, पोळ्या वगैरे मस्त अशा फुगतात पण, तर सगळं काही छान असं रुटीन चालत असतं. पण ब्लॉगच्या नादात ना कधीतरी असं म्हणजे हटकून सारखं असं कधी होतच नाही, तर हे प्रत्येकाच्या बाबतीत कधी ना कधी होतच असतं बरं का. तर माझ्यासोबत तेच होतं. पण आज योगायोगानं माझी चपाती पण छान अशी फुगली होती, ते बघून मस्त असं वाटलं फ्रेश असं. आणि छान असं पीठ मळून एकदा छान मुरायला ठेवलं ना असं म्हणजे बऱ्याच टायमापर्यंत, तर तोपर्यंत मग याने ना मस्त अशा चपात्या पण फुगतात. आणि कधीतरी घाईच्या कामात तशाच घेतल्या ना मग फुगत नाही, असं काहीतरी राहतो त्याचा प्रॉब्लेम. आणि इकडं आटा भेटतो ना आम्हाला, तो काहीतरी वेगळाच आहे, यामुळे त्याचा काही आता विषयच नाही म्हणजे, आणि त्याला उपाय पण नाही आहे. तर यामुळंच तर चला आता इथं फायनली माझं आता किचनचं काम सगळं काही आवरलं. आणि आमच्या आरू मॅडम पाहू शकतात आता तुम्ही आल्याबरोबर म्हणजे तिचं काहीतरी धिंगाणा इकडं तिकडं मस्ती ती चालूच राहते. पण तिला काहीतरी फॅन लागत होता तो छोटा असा, आणि तिला द्यायच्या अगोदर ना मी मस्त अशी म्हणजे त्याची हवा वगैरे मस्त अशी खाऊन मोकळी झाले 2 मिनटं. कारण की उन्हाळा लागला ना, यामुळं बापरे भरपूर अशी गरमी जाणवती इकडं आता, डेंजर अशी एकदम राजस्थानसारखीच. तर यामुळं किचनमध्ये काय आता काम करायचं खरंच भरपूर मुश्किल आहे. आता सगळ्यांनाच बायकांना माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये किचनच्या कामाची म्हणजे काय हालत होत असते आपली. तर यामुळं तो काहीतरी फॅन मी घेतला आहे बरं का. खरं तर तो फॅन मी म्हणजे यासाठी नाही गरमीसाठी, तर तो आरूसाठी घेतला होता. कारण की कधी पण आता आपल्या गावाकडं पण हीच हालत असते, म्हणजे कधीतरी पावसाळ्याची सुद्धा नाही तर एरवीसुद्धा लाईट येतात जातात, किंवा कधीतरी बिघोड होतो. नाहीतर मग आपल्या गरमीच्या कामासाठी किचनच्या कामासाठी पण म्हणजे आपल्याला तो उपयोगी पडू शकतो. असा एकदम मिनी छोटासा असा फॅन आहे, आणि त्याला सहजपणे ना आपण बॅगेमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो, कुठं प्रवासामध्ये सुद्धा उपयोगी येऊ शकतो तो आपल्याला. तर यामुळं तो काहीतरी घेतला होता मी, तर छान असा आहे एकदम. आणि म्हणजे त्याची प्राईस पण मी इथून मागं सांगितली होती, आणि त्याचा म्हणजे व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला होता. तर ते प्रोडक्ट जर कुणाला पाहिजे असेल तर त्याची लिंक देईन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही घेऊ शकतात. हो म्हणजे प्राईस त्याची थोडीफार जास्त आहे, पण क्वालिटी पण तशीच आहे आणि एकच नंबर आहे भरपूर दिवसांसाठी. तर एकदम ब्रँडेड आहे मस्त असा. तर भरपूर दिवस झाले मी तोच काहीतरी वापरते आता छान असा. आणि आता काहीतरी गरमीमध्ये त्याचा मला सगळ्यात जास्त मोठा असं म्हणजे एकदम उपाय भेटला आहे तो, आणि म्हणजे वापर पण त्याचा मस्त असा झाला आहे आता. तर फायनली इथं आता तिला काहीतरी खेळायच्या नादी लावून दिलं, आणि इथं मी किचन वगैरे आवरून मस्त असं शेगडी वगैरे गॅस वाटा ते पुसायचं काम चाललं होतं छोटंसं माझं. तर हे काहीतरी माझं छोटंसं क्वार्टरमधलं आपलं किचन आहे. तर कसं वाटतं तुम्हाला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मस्त असं आहे. तर आता म्हणजे छोटंसं नाही तर मोठं असो, आता कॉटन म्हटलं सगळ्या गोष्टी बऱ्याच अशा ॲडजस्ट करावं लागतात. तर पहिल्यांदा पण कॉटनमध्ये मी कसं म्हणजे किती काय ॲडजस्ट करत होते ना, ते सगळं काही तुम्हाला ब्लॉगद्वारे शेअर करतच होते तुमच्यासोबत. तर हे काहीतरी आता फायनली म्हणजे नवीन कॉटन भेटलं आहे, तर मस्त असं आपला किचन वाटा छान असा आहे. आणि म्हणजे स्वामींच्या कृपाने ना छान असं कॉटन पण आहे मस्त असं. तर चला आता म्हणजे थोडं करता किचनमधलं काम फायनली आवरलं आहे. आणि आज कुठंतरी म्हणजे छान असा नाश्त्याचा पण बेत होता, जेवणाचा पण छान असा बेत आहे. आणि म्हणजे कुठंतरी आज कुठं मला लेट एवढं काही झालं नाही हे काम म्हणजे आवरायला. तरी तर आता फायनली म्हणजे किचनपासून सुट्टी भेटली होती, म्हणजे किचनमधलं सगळं काही काम आवरून घेतलं मी. आणि आता इथं आरू मॅडम बघत होते, तर मस्त अशा नादी लागल्या होत्या त्याच्या म्हणजे फॅनच्याच नादी लागली वर का खेळायच्या. तर तिचं काहीतरी म्हणजे माझ्या कॉम्पॅक्टचं जे म्हणजे आपल्या पावडरची जी गादी आहे ना, तर ती काहीतरी तिने खेळण्यासाठीच तिचा उपयोग केला आहे. आता बऱ्याच बायकांना म्हणजे माझ्यासोबत असतात ते समज की लेकरू एकदा म्हणजे मुलगी असली ना, तर ती काहीतरी थोडी मोठी झाली ना, तर थोडं करता म्हणजे संपूर्ण मेकअप सामान असो नाही तर आपल्या सगळ्या वस्तू असो, तर ती सगळ्या काही वस्तूंवर तिचा हक्क जमवायला बघत असते. तर आरू पण अशीच काहीतरी करते आता. तर संपूर्ण रूममध्ये पसारा करून ठेवला आहे. आणि आता काहीतरी फॅन पुसून घ्यायचं काम चाललं होतं मॅडमचं, ते पण आमच्या पावडरच्या गादीने. तर बघा आता काय खेळणं चाललं यायचं. तर मस्त असं ती तोपर्यंत खेळत होती. आणि इथं माझं फायनली काम पण सगळं काहीतरी आवरलं होतं. तर म्हटलं चला आता थोडा वेळ काहीतरी राहिला आहे ना, तो काहीतरी इकडं किचनमध्ये एकदा बघून यावं. तर फायनली किचनचा लुक माझा असा काहीतरी दिसत होता छान असा. आणि कधी पण किचन असो नाही तर रूम नाही तर आपल्या सगळ्या काही खोल्या असो, त्या
सगळं काही व्यवस्थित आवरले आहे केलं ना तर किती छान असं मस्त दिसतं ना. खरंच हे बघून आहे ना एकदम मनाला एकदम छान असा आनंद पण वाटतो आणि पुन्हा हे काम करायला एक नवीनच उत्साह असतो आपला, म्हणजे एकदम छान अशा रूममध्ये. आणि माझं किचन नेहमी मी असंच काहीतरी स्वच्छ आणि सुंदर ठेवत असते कायम स्वयंपाक झाल्यानंतर, की जेणेकरून म्हणजे आपण दुसऱ्या वेळी जेव्हा जाणार ना तिथं स्वयंपाक करायला तर त्यावेळी आपल्याला म्हणजे एवढी जास्त काही हे नाही होणार गडबड पण, आणि दुसरं शिळं काम म्हणजे आवरायचं पण गरज नाही पडणार. तर यामुळं तर इथं काहीतरी बाहेर आलते तर छान असं ऊन पडलेलं होतं. म्हटलं चला आज माझे कपडे पण छान असे वाळते. तर इथं काहीतरी ह्या सुपाऱ्या पण ठेवल्या होत्या छान अशा वाळण्यासाठी, आणि बऱ्यापैकी ना त्या सगळ्या काही वाळलेल्या पण होत्या. आता पाहू शकतात तुम्ही त्या बऱ्यापैकी वाळलेल्या होत्या. एकदम आपल्या काळ्या पडल्या ना मग त्या काहीतरी वाळल्यासारख्या वाटतात बरं का. नाही तर म्हणजे तुम्ही म्हणता खराब आहेत का, काही खराब नाही, खरं तर त्या तशाच असतात पण त्या म्हणजे वाळून जातात. तर इथं कपडे पण छान असे वाळत होते माझे, आणि दुपारपर्यंत संपूर्ण असं कपडे वाळून खक झाले होते माझे एकदम छान असे. तर इथं तोपर्यंत सगळं काही काम आवरल्या निवांत असे झाले होते ना. म्हटलं चला आता पुष्पा दिदीकडे थोडीफार चक्कर मारून यावी, कारण की आरू मॅडम ना तिथेच गेल्या होत्या आता काहीतरी पळून. म्हटलं चला तिला पण घेऊन येते आणि तिच्याकडे जाणं पण होईल. तर बघा तिच्या रूमच्या बाहेर किती छान असं मस्त झेंडूचीच फुलं आलेत ना, तर तिने पण भरपूर असे झाडं लावलेत बरं का तिच्या क्वार्टरसमोर एकदम. तर छान असं. आणि इथं घरात म्हणजे तिच्या क्वार्टरमध्ये आले तर बघा इथं आरू मॅडमचं छान असं मोबाईल बघायचं काम चाललं होतं तिच्या घरी, आणि मी काहीतरी म्हणजे एकदम अचानक गेले ना यामुळं ती गडबडल्यासारखी झाली, आणि म्हणजे मला असे चिमटे वगैरे दाखवत होती. म्हणजे नाही मी मोबाईल नाही बघत, मी खेळत आहे इथं काहीतरी. तर असा काहीतरी उद्योग चालतो तिचा दिवसभर, नुसतं हे क्वार्टर ते क्वार्टर दिवसभर हिंडण्याचं काम चालतं. तर सायंकाळच्या वेळी ना इथं म्हणजे फौजींचं आणि आरूंचं काहीतरी झाड लावायचं काम चाललं होतं क्वार्टरसमोरच असं. तर छान असं फुलाचं झाड लावित होते ते, म्हणजे इकडच्या साईडला होतं ते काहीतरी, पण आपलं दोन्ही साईडला लावले ना जेणेकरून छान दिसतील यामुळं त्यांनी ते पण लावून टाकलं. समोर असे फुलाचे झाड असले ना तर एकदम छान वाटतं, मस्त फ्रेश वाटतं बघून. तर हे काहीतरी सायंकाळच्या वेळी माझं पार्सल आलं होतं एक, तर त्या पार्सलची ना भरपूर अशी मोठी कहाणी आहे, तर ती तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे. आणि त्याचं म्हणजे भरपूर असा मला आता टेन्शन आलं आहे, आणि खरंच खूप जास्त मोठा असा पस्तावा पण वाटत होता मला त्याचा. म्हणजे त्याचा आता सविस्तर अशी कहाणी सांगत नाही बसत आहे आता, तर त्याचा सविस्तर मला मोठा असा ब्लॉग बनवावा लागेल जेणेकरून तुम्ही पण माझ्यासारखी चूक म्हणजे पुढं करू करणार नाहीत. तर चला आता आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.